नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये. तर आजकालचा हा लेटेस्ट टॉपिक आहे की गॅस सिलेंडर आता सगळ्यांना मिळत नाही आहे, परंतु तो जपून वापरणे हे तर आपल्या होममेकरच्याच हातात आहे. तर तो कसा वापरला पाहिजे आणि त्या कशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करून जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यामध्ये काढला पाहिजे ते मी आता सांगणार आहे. टिप नंबर 1, पहिल्यांदा ज्या वेळेला आपण गॅस जोडतो ना, म्हणजे नवीन सिलेंडर आपण ज्या वेळेला जोडतो, तर तो जो जोडलेला सिलेंडर आहे ती तारीख आहे त्याला गोल करा. कारण तुम्हालाही माहिती आहे की इतकं आपल्या आत्ताच्या काळामध्ये इतकं कॉस्टली झालेलं आहे ना सिलेंडर, की तो अक्षरशः जपून वापरणं गरजेचंच आहे. आपण जर गावाकडे राहत असू तर तिथं चुलीवरती स्वयंपाक करणे हा एक ऑप्शन आहे सगळ्यांच्यासाठी. तो प्रत्येकाच्याकडेच असेल असंही नाही, पण गावाकडे कसं असतं, थोडंसं फ्लेक्झिबिलिटी भरपूर असते लोकांकडे. गॅस नाही तर ते चुलीवर स्वयंपाक करायलासुद्धा ते तेवढे प्रिपेअर असतात, परंतु शहरामध्ये तसं नसतं. तर त्याच्यासाठीच आता आपण टिप नंबर 2 बघूया. ज्यावेळेला आपण स्वयंपाक करत असतो ना, त्यावेळेला पहिल्यांदाच आपण सगळी प्रिपरेशन करून घ्यायची. म्हणजे अगदी ऑनियन चॉपिंग असेल, कांदा चिरायचा असेल, कोथिंबीर चिरणे असेल, तांदूळ धुवून घेणे असेल, आपल्या काही व्हेजिटेबल्स असतील तर ते कट करून घेणे असेल, हे सगळं आधी पहिल्यांदाच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला नंतर गॅसवरती एकदा भांडं ठेवलं ना की आपल्याला परत ते उतरवताना किंवा ते आपण ज्याला फोडणी वगैरे टाकतो ना, त्यावेळेला आपल्याला त्या वस्तू शोधत बसायला लागत नाहीत आणि आपला स्वयंपाक हा पटपट पूर्ण होतो. ही आहे आपली दुसरी टिप. टिप नंबर 3 आहे, गॅसचे बर्नर आहेत ना, तर ते सतत आपण ना चेक करून घेतले पाहिजेत. कारण हे जर आपण चेक जर केले नाहीत ना, तर याच्यातून जास्तीत जास्त गॅस वापरण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळेला गॅस संपत असतो ना, तर त्याला हलकीशी येल्लोशी आपल्याला फ्लेम दिसत असते. शक्य तितक्या ज्या भाज्या आहेत किंवा शक्य तिथं कुकरचा वापर करा. डाळ बनवायची असू दे किंवा भात शिजवायचा असू दे, एखादी भाजी अशी असते ना की जे आपण कुकरमध्ये करू शकतो, तर तिथं तुम्ही कुकरचा नक्की वापर करा. उदाहरणार्थ कडधान्याचे असू देत किंवा आजकाल पालेभाज्यासुद्धा कुकरमध्ये करता येतात. त्याच्यानंतर भात असू दे, काही डाळी ज्या असतात ना, तर त्या तुम्ही शक्यतो कुकरमध्येच करून घ्या. आणि आपल्या गॅसचा जो नॉब असतो, जे आपण गॅस वापरल्यानंतर तो नॉब ना बंद करा. म्हणजे ज्या वेळेला आपण सिलेंडरचा वापर करत नाही, गॅसवर आपण काय शिजवत नाही, त्यावेळेला तो सरळ बंद करून ठेवायचा. असं केल्यामुळं ना आपल्या गॅसची बचत होते आणि आपले पैसे देखील नक्की वाचतात. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जो आहे ना, तर तो तुम्हाला कसा वाटतो, तर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे हा पोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही थोडीफार माहिती मिळू शकेल. आणि असा वापर केला ना सिलेंडरचा, तर पुढचा सिलेंडर येईपर्यंत आपल्याला हा जास्त काळ जातो पण, आणि आपला वेळ खूप वाचतो. याच्यामुळे आपण जास्तीत जास्त काळ सिलेंडरचा वापर करू शकतो. कारण आपल्याकडे चूल हा ऑप्शन जर नसेल, सिलेंडरला आपल्याला इंडक्शन हा एक नवीन ऑप्शन आहे, परंतु तो पण अफोर्डेबल आहे असेलच असं काही नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासहित. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. आभारी आहे.